नमस्कार, मी मनीषा पाटील. खाद्य श्रीमंती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पावसाळा म्हटलं की गरमागरम आणि चटपटीत पदार्थ खाण्याची आपल्या सर्वांची इच्छा असते. तर अशाच प्रकारचा एक पदार्थ आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तो म्हणजे ब्रेड पकोडा. हा पदार्थ बनवण्यासाठी अत्यंत कमी वेळ आणि कमी साहित्य लागतं. तर आपण साहित्य पाहूया. बेसन पीठ, ब्रेड, तेल, कोथिंबीर, हळद, ओवा, लाल तिखट, मीठ. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बेसनचं मिश्रण तयार करून घेऊया. हे मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं आहे. साधारणतः 1 वाटी आहे. याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं. याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा आणि आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण असं एकसारखं फेटून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. हे असं मिश्रण तयार करून घेतलं की आपले पकोडे खूप छान कुरकुरीत तयार होतात. व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. आता आपण ब्रेडचे तुकडे करून घेऊया. हे तुकडे आपण आपल्या आवडीप्रमाणे त्रिकोणी, चौकोनी असे करू शकता. मी इथे चौकोनी तुकडे केले आहेत. तुकडे एकसारखेच असावेत. आता आपले ब्रेडचे तुकडे तयार करून झालेले आहेत. मी गॅसवरती तेल गरम करत ठेवले आहे. आता आपण पकोडे बनवायला सुरुवात करूया. येथे बेसनच्या मिश्रणामध्ये ब्रेडचा तुकडा टाकून तो चमच्याच्या साहाय्याने तेलात सोडायचा आहे. ब्रेडला दोन्ही बाजूला व्यवस्थित बेसन पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे तो पकोडा छान कुरकुरीत तयार होईल. हे असे तुकडे चमच्याने तेलामध्ये सोडल्यामुळे आपला हात खराब होत नाही आणि व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतात. तर आपण आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घेऊया. आता आपण बघतोय हे पकोडे तळलेले आहेत व्यवस्थित, आणि ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर टाकला आहे, जेणेकरून पकोड्यामध्ये जे थोडंसं तेल असतं ते शोषलं जातं आणि आपले पकोडे तेलकट होत नाहीत. तर आपण आता बाकीचे पकोडे सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया. व्यवस्थित सगळ्या बाजूने बेसन पीठ ब्रेडच्या तुकड्याला लागलं पाहिजे. आता आपण हे पकोडे पलटून तळून घेऊया. गॅस मिडियमच असू दे, म्हणजे आपले पकोडे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील. आता आपण बघतोय पकोडे व्यवस्थित तळलेत. आता हे सुद्धा पकोडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण बघतोय
खूप छान असे पकोडे तयार आहेत. आता आपण याच पद्धतीने बाकीचे सगळे पकोडे तयार करून घेणार आहोत. आणि आता आपण बघतोय की आपले सगळे पकोडे छान कुरकुरीत तयार आहेत. तर हे पकोडे आपण पुदिन्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा शेजवान चटणी यासोबत खाऊ शकतो. खूप छान असे हे पकोडे लागतात. नमस्कार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पकोडे घरी बनवून बघा. तुमचे पकोडे कसे झाले हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अजूनही तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर खाद्य श्रीमंती या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.